नमस्कार पिंपरी चिंचवडकरांना आणि महाराष्ट्रातल्या माझ्या तमाम मायबाप वारकऱ्यांनो, आज मी उभा आहे इंद्रायणी नदीकाठी मोईच्या पुलावरती आणि हा व्हिडिओ खास एवढ्यासाठी बनवतोय, महाराष्ट्राचे गृहमंत्री आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणू शकतो एक ढोंगी हिंदुत्ववादी जो त्यांचा बनाव चालला आहे, ठीक आहे, त्या बनावाची चीरफाड करण्यासाठी आपण आता इथे आहोत। हे बघू शकतो, हा पिंपरी चिंचवडमधनं येणारा राम झरा आहे, ज्याचं नाव रामावरनं दिलं गेलेलं आहे। पण दुर्दैवानं ह्याच्यातनं पिंपरी चिंचवड महानगरपालिका ही स्वतः मैला मिश्रित पाणी ह्या आमच्या पवित्र इंद्रायणीमध्ये सोडते। खरं तर गेली अनेक वर्ष म्हणजे देवेंद्र फडणवीस 2014 पासून सत्तेत आहेत आणि त्याच्या आधी ते आज ज्यांच्याबरोबर आहेत ते लोक सत्तेत आहेत। मला ह्या निमित्तानं फक्त एवढं सांगायचं आहे की ह्या इंद्रायणी प्रदूषणाला देवेंद्र फडणवीस हे जबाबदार आहे। दुसरी गोष्ट, ह्या गटारीच्या पाण्यामध्ये आमचे वारकरी स्नान करतात आळंदीला आणि हे कुठंतरी थांबावं यासाठी आपण अनेक वर्ष झालं प्रयत्न करतो। तुम्हाला आता मजा दाखवतो फक्त। हे बघा, हे पिंपरी चिंचवड करून आलेलं हे सगळं पाणी आणि हे इकडनं देहूकडनं आलेलं, हा तुम्हाला क्लिअर कट इथला फरक दिसतोय। हे बघा, हे काळं पाणी सगळं, हे गटारीचं सगळं पाणी, हे बघा इथं जर थोडंसं पुढं गेलं तर तुम्हाला अजून लक्षात येईल। हे बघा, हे सगळं गटारीचं पाणी जाऊन माझ्या इंद्रायणीला मिळतं आहे। आणि दुर्दैवाची गोष्ट आहे, आज खरं तर पांडुरंगाचे धन्यवाद मानले पाहिजे की त्यांनी त्याच्या वारकऱ्यांचं रक्षण केलं म्हणूया। आज पाऊस जास्त आहे, पाण्याचा प्रवाह वाढला आहे, त्यामुळं दूषित पाणी हे जे पिंपरी चिंचवडमधनं चाललं आहे हे कुठंतरी कमी प्रमाणामध्ये असेल बाकीच्या पाण्याच्या कंपॅरिझननी, आणि कदाचित पाण्याचा फ्लो वाढला त्यामुळे आळंदी घाटावरती माझा कुठलाही वारकरी ह्या गटारीच्या पिंपरी चिंचवडचं हे मलमूत्र आहे, ह्या मलमूत्रामध्ये आंघोळ करणार नाही, ह्याचं आचमन करणार नाही। वारकरी मायबापांनो, ह्या इंद्रायणी आता पवित्र राहिलेली नाही आहे। आमच्या देवेंद्र फडणवीसनी, जो एक ढोंगी पर्यावरण प्रेमी आहे आणि एक ढोंगी हिंदुत्ववादी आहे, ठीक आहे, त्यांनी ह्या इंद्रायणीचं गटार केलेलं हे बघू शकता, हा फरक बघू शकता। आणि हे सत्य लोकांसमोर आम्ही मांडतो आणि ते येऊ नये ह्याच्यासाठी पर्यावरण प्रेमींची मुस्कटदाबी पोलिसांच्या माध्यमातून करण्याचं पाप हा देवेंद्र फडणवीस करतोय, ठीक आहे। त्यामुळं काय असेल ते आमचं साकडं विठुरायाला आहे। 21 आणि 22 तारखेला पंढरपूर सायकलवारीला चाललो आहे, विठुरायाला साकडं घालायला, ह्यांच्याकडनं काही अपेक्षा नाहीत आमच्या। त्यामुळं हे सगळं गटारीचं पिंपरी चिंचवडच्या मलमूत्राचं पाणी हे आता चाललं आहे, आमच्या वारकऱ्यांसाठी हे सोडण्यात आलेलं आहे। हे पाप आहे, हे करू नका, हे त्वरित थांबवा, एक विनंती करतो। रामकृष्ण हरी।